वाटतं तिला? अंघोळ टाकायची असते जास्ती नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेलच, तर त्यामध्ये माझ्या लहान बहिणीचं मी केळवण कशा पद्धतीने केलं, पूर्वतयारी कशी केली, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि खूप छान छान व्ह्यूज आणि कमेंट्ससुद्धा तुमच्या आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की बघा. तर मी जसं तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं की बाळाचं बोरनान, हळदी कुंकू आणि केळवण हे तीनही कार्यक्रम एकाच दिवशी मी ठेवले होते. त्यामुळे ह्या व्हिडिओचे मी 2 भाग करत आहे. पहिल्या भागामध्ये तुम्ही बघितलं पूर्वतयारी आणि केळवण. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात बाळाचं बोरनान आणि हळदी कुंकू. तर सकाळीच छान असं केळवण वगैरे झालं, स्वागत झालं माझ्या बहिणीचं छान. आणि त्यानंतर दोघींनी मला मदत केली हळदी कुंकू आणि बोरनानासाठी. तर सगळ्या बायका वगैरे म्हणजे माझ्या मैत्रिणी सगळ्याजणी आल्या होत्या आणि सुरुवात केली होती हळदी कुंकवाला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, माझ्या आईने छोटे छोटे ग्लास आणले होते आणि वाट्यासुद्धा आणल्या होत्या. वाट्या एक्स्ट्रा आणलेल्या, कारण की ग्लास जर कमी पडले तर वाट्या देता येतील म्हणून. तर आता इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे मैत्रिणींनो. तर माझ्या जाईतल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, ताई, मावशी सगळ्याजणी छान अशा सजून धजून आल्या होत्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. आणि मलासुद्धा खरंच सांगते, खूप छान वाटलं सगळ्यांना बघून. आणि छान वाटलं की सगळ्याजणी खूप म्हणजे वर्षातनं एकदा का होईना एकत्र येतात आणि थोडा वेळ तरी का होईना एकत्र स्पेंड करतात. तर मला असं वाटतं हळदी कुंकू हा जो कार्यक्रम आहे ना, यासाठीच आहे की घरातल्या कामांमधून थोडासा ब्रेक घेऊन आपण एकमेकींना भेटावं, एकमेकींसोबत छान गप्पा गोष्टी कराव्या. हाच या मागचा हेतू आहे हळदी कुंकू करण्यामागचा. तर छान वाटलं, सगळ्याच वयाच्या सगळ्याच मैत्रिणी, ताई, माई, आजी परत सगळ्याच जणी आल्या होत्या. आणि त्यांच्यासोबत त्यांची लहान लहान बाळं पण आली होती काही जणींची. आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. आणि प्रशिकचं सुरू होतं की माझं बोरनान कधी करणार, कारण की त्याला खूप छान वाटत होतं बोरनान. कारण की सुरुवातीचे 2-3 वर्ष त्याला काही इतकं कळत नव्हतं, पण आता त्याला समजत आहे. त्यामुळे तो खूप एक्सायटेड असतो ह्या सगळ्या कार्यक्रमांसाठी. आणि प्रशिकचं आता यावर्षीचं हे 5वं शेवटचं बोरनान आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे बोरनान हे 5 वर्षापर्यंत करतात. आता त्याचं म्हणणं आहे की नाही, पुढच्या वर्षी पण तू हे नक्की कर. तर 5 वर्ष तर त्याचे झालेलेच आहेत. तर बघूया आता पुढच्या वर्षी तर फक्त हळदी कुंकू असणार आहे, पण बघूया त्याची इच्छा असेल तर पुढच्या वर्षी पण त्याचं एक साधं सिंपल करता येईल. तर बोरनानासाठी आपण मोस्टली चॉकलेट्स, बोरं, त्यानंतर इकडे मुरमुरेसुद्धा घेतले होते. अजून बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या आवडीनुसार ॲड करू शकतो. आणि 5-6 छोटी छोटी मुलं आम्ही बोलवली होती. मोठी मुलं आहेत इकडे, पण ती खूप मोठी आहेत वयाने, त्यामुळे त्यांना नाही बोलवलं. अगदी प्रशिकच्याच वयाची 5-6 मुलं लहान लहान आली होती, त्याचे फ्रेंड्स. आणि बघा त्याला किती छान वाटत आहे सगळं. त्याला जेव्हा आपण स्पेशल फील करवतो ना मुलांना, तेव्हा त्यांना खरंच खूप छान वाटतं, आवडतं त्यांना ते सगळं. तर आता हा बोरनानचा कार्यक्रम तुम्हीसुद्धा पुढे एन्जॉय करा.
टाकायची असते. जास्ती तांदूळ मला वाटलं झालं पण झालं बोलणार. तर मैत्रिणींनो, तुम्ही प्रशिकचे बोबडे बोल ऐकलेच असतील. तर त्याला जेव्हा सगळ्याजणी औक्षण करून तांदूळ त्याच्या डोक्यावरती टाकत होत्या ना, तर त्याला असं वाटलं की अरे बापरे, यावर्षी एवढीशीच तांदूळ का टाकत आहे, दरवर्षी तर खूप जास्त तांदळाने मला अंघोळ घालतात, मुरमुरे, चॉकलेट्स, बोराने, यावर्षी एवढंच कसं काय. तर त्याला असं वाटलं की नको, मला अजून जास्त अंघोळ घाला. तर त्याला आम्ही असं थोडंसं त्याला फसवलं होतं की नाही झालं तुझं, त्याच्यामुळे थोडासा नाराज झाला होता तो. पण जेव्हा ॲक्च्युली त्याचं बोरनान सुरू झालं ना, तेव्हा त्याला बघू शकता किती छान तो एन्जॉय करत आहे सगळ्यांसोबत आणि खूप त्याला आवडलं हे सगळं. तर यावर्षी माझ्या बाळाचं हे 5वं बोरनान आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंतच बोरनान करतात आणि त्याचं हे शेवटचंच बोरनान आहे. तर त्याचं म्हणणं आहे की नाही, पुढच्या वर्षीसुद्धा हे बोरनान माझं कर. तर बघूया, आता पुढच्या वर्षीचं फक्त हळदी कुंकूच असेल, पण त्याची इच्छा असेल तर एक छोटंसं का होईना त्याच्यासाठी बोरनान पुन्हा मी करेलच. आणि कसं, आता माझं लग्न झाल्यापासून माझं हे 2रं वर्ष आहे, मी हळदी कुंकू ठेवत आहे. याआधी मी हळदी कुंकू नव्हतं ठेवलेलं, पण ह्या 2 वर्षामध्ये दोन्ही वर्षामध्ये हळदी कुंकू छान होत आहे आणि बाळाचं बोरनान पण खूप स्पेशल केलं मी दोन्ही वर्षामध्ये. तर त्यालासुद्धा अजून एक्साइटमेंट आहे सगळ्या गोष्टींची. तर छान असं बाळाचं बोरनान झालं, त्यानंतर हळदी कुंकूसुद्धा खूप छान झालं. तर सगळ्या शेजारच्या आल्या होत्या, मावशी, ताई वगैरे, तर त्यांच्याकडनंच माझ्या बहिणीची ओटी वगैरे भरून घेतली. हळदी कुंकू तिलासुद्धा सगळ्यांनी लावलं आणि सगळ्यांनी तिला छान असे आशीर्वादसुद्धा दिले. तर खरंच खूप छान वाटलं मलासुद्धा. आणि आता काही दिवसांवरच माझ्या बहिणीचं लग्न आलेलं आहे, त्यामुळे खूप आमच्यासाठी खूप इमोशनल मोमेंट पण असणार आहे तो. पण बाकी सगळीसुद्धा तयारी आम्हाला करायची आहेच. आणि बाळाचं हे बघा, त्याला अजिबात दागिने काढायचे नव्हते, त्याला दागिने खूप आवडले होते, त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा तो दागिने घालून तसाच बाहेर फिरत होता. तर एकाच दिवसामध्ये हे 3ही कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडले आणि यासाठी मला माझ्या घरच्यांनी खरंच खूप मदत केली. आणि माझ्या लहान बहिणीने सगळ्यांसाठी खूप छान मस्त असा चहा ठेवला होता, कारण की तिच्या हातचा चहा सगळ्यांनाच आवडतो. तर तिला म्हटलं की तू आज सगळ्यांसाठी चहा कर. तिने छान चहा वगैरे केला होता आणि त्यानंतर संध्याकाळी माझी आई आणि बहिणी सगळेजण निघाले होते. तर असा होता आजचा दिवस. खूप छान गेला मैत्रिणींनो. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेलच आणि येणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडतील मैत्रिणींनो, कारण की छान छान शॉपिंगचे आणि वेडिंगचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आपले मराठी लग्नामध्ये जे काही रिच्युअल्स असतात, हळदी, मेहंदी, बांगड्या, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला छान छान पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास एक कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.